परमेश्वर प्राप्त करणं सोपं आहे का अवघड आहे दीपक? कशात आहे? काय अवघड आहे? अवघड काय? सवय नाही काय रे गणेश? सवय आहे का? आता आपण सकाळी येत असताना म्हशीच्या मागे जितक्या फास्ट पळतो धार काढायला, तितक्या मग गुरुच्या मग पळतोय का आपण? म्हशीच्या मग का पळतोय दिनेश? नाही, म्हशीचं जो दूध जे मिळणार आहे त्या दुधामागे ती पैसे मिळणार आहेत, आणि ती ठराविक वेळ निघून गेली की दूध देताना ती लाथा मारणार. लक्षात आलं का? म्हणून तुम्ही ती वेळ काय करता? ती वेळ मॅनेज करता ना. परंतु परमार्थामध्ये गुरु मॅनेज कधी तुम्ही केला नाही आजपर्यंत. गुरु काय केलं नाही? त्याला मॅनेज कधी गुरु? आता गुरु मॅनेज करणं म्हणजे काय करणं? बघा, मी असं म्हणेन की एक देव तुम्हाला पूर्ण उरणे इतका मोठा आहे. काय सांगेन मी? एक देव. अगदी गावचा बाबा घ्या, म्हणजे तो कसा आहे गणेश? तुमचा ग्रामचा बाबा कोणते असेल ना, तो कोण आहे बाबा? म्हणजे महादेवाचा अवतार. सगळे बा आपला बा सोडून. काय सांगितलं? सगळे बा. येडोबा, खंडोबा, बिरोबा, भैरोबा, नरसोबा, मसोबा, हे सगळे जे बा सगळे आहेत, ज्योतिबा, हे सगळे शंकराचे अवतार आहेत. आणि तेच तुमचे कुलदैवत म्हणून तुम्हाला त्या त्या प्रांतामध्ये काय झाले? स्थायिक झाले. समजते का? सगळे बा. आणि सगळ्या ज्या कुलदेवी म्हणून आज आहेत, सगळ्या प्रकारचे कुलदेवी, अशा ते कोण असतील कुलदेवी सांगता येईल तुम्हाला? देवी. हां. पार्वती किंवा लक्ष्मी. काय सांगितलं? या दोन देवतांचे अंश रूप ह्या वेगवेगळ्या सगळ्या देवताचे आज पृथ्वीवर कार्य करतायत देवी म्हणून. सरस्वतीचं रूप कुठलं आलेलं नाही खाली, पण विष्णूचं पत्नी लक्ष्मी आणि महादेव पत्नी पार्वती. काय सांगितलं? विष्णू पत्नी लक्ष्मी आणि महादेव पत्नी पार्वती. मग तुमच्या घरात नांदणाऱ्या पार्वती आहेत का लक्ष्मी आहेत? का कडक लक्ष्मी आहेत? का दुर्गादेवी आहेत? का महालक्ष्मी आहेत? कोण आहेत? हां, घरात जर स्त्रीचं चालत असेल अशा त्यासारखं, तर दुर्गादेवीचा अंश म्हणला पाहिजे. आत्ता 99% गणित काय चाललंय? महालक्ष्मी अवतीर्ण होणं अवघड झालंय. काय सांगतोय? बघा ना तुम्ही, महालक्ष्मी म्हणजे महालक्ष्मीचा अंश म्हणजे काय? दीपक, महालक्ष्मीचा तुमचे कोण आहे? ते तुमची पण दुर्गाच आहे. हा आमचा अभ्यास आहे. ती शांत यावी. कोण? दुर्गा. म्हणून खरी शांती असते. शंकर कधी कोपतो? हां, विचार तुम्ही करता का? गळ्यात शेष आहे. संस्कृती कुठला शेष आहे गळ्यात ग शंकरांच्या? प्रथम शेष कोणता? प्रथम शेष अनंता. प्रथम शेष कोणता?
तो कुठं राहतो? त्याचं वास्तव्य कुठं आहे? विष्णूंच्या शय्येखाली जो शेष आहे दूधसागरात विराजमान झालेला तो अनंता. त्याच्यानंतर शंकराच्या वासुकी. लक्षात आलं का? आणि आता पृथ्वीवर जे कार्य करतायत त्यातला शेष, प्रथम शेष कोणता आला? तक्षक. तक्षक. लक्षात आलं का? तर सोपं गणित आहे. विष्णूच्या शय्येखाली जो शेष आहे तो जो अनंत. अनंत म्हणजे काय? अनंत मुखांचा शिने शेष गाता नमस्कार साष्टांग श्री साईनाथ. काय कळत नाही हां? इकडे श्री साईनाथा म्हणून म्हणायचं, इकडे भजी तळली तर वास बसायचं घेत. लक्षात आलं का? अनंताशेष जो आहे प्रत्येकाच्या जीवनामध्ये 27 नक्षत्र आहेत. किती नक्षत्र आहेत? पैकी एक. ह्या सगळ्या स्त्री आहेत. काय नक्षत्र सगळे आहेत? बघा, अश्विनी, भरणी, कृतिका सगळे स्त्री आहेत ह्या शेवटपर्यंत. लक्षात आलं का? त्यातली घातक नक्षत्रामध्ये मूळ येतं, अश्लेषा येतं, आणि कुठलं येतं? चित्रा येतं. हे नाव चित्रा वेगळं, नक्षत्र चित्रा वेगळं. शीततारका येतं. विषय कळतोय का? तर अनंता जो शेष आहे, या अनंत शेषाचा अंश तुम्ही तुमच्या देहामध्ये साधनेपर्यंत धारण करायचं आहे. काय सांगितलं दिनेश? साधने परत्वे तुमच्या शरीरामध्ये अनंत शेषाचा अंश धारण करायचा, म्हणजे तुमचा साप जो आहे देहाचा तर पसा तयार करायचा. याकरता पहिली प्रतिमा शेष प्रतिमा. गणेश काय सांगतोय? तुझ्या पप्पाची, म्हणजे तुझ्या पप्पा म्हणजे कोण? महादेव. तू गणेश. लक्षात आलं का? तर शेष जो आहे तो काय आहे? अनंता. वंदनीय दादांनी अनंताला आवाहन केलं गुरु गोरक्षांच्या आशीर्वादाने. 32 शिराळ्याला त्यांच्या स्वतःच्या देहामध्ये काय होत होतं दीपक? वंदनीय दादांना संचार व्हायचा अनंताचा. जो मूळ शेष आहे त्याचा संचार दादांना व्हायचा. याचं कारण असं की पहिला ओंकार दादांना शेषानं दिला. तो जेव्हा ओंकार दादांना पहिला दिला तेव्हा तो शेष किती फूट होता? 11 फूट उंच होता. किती फूट उंच होता? 11 फूट. सातारामध्ये तेच ठिकाण आहे भैरवनाथाचं. तिथं त्याला ते दर्शन झालं. ते 11 फूट शेष म्हणजे ओंकाराची 11 अंगे आणि 12 अंगनाथ आणि 13 अंगणी नाथ, म्हणजे 11 अंगदादांनी जन्मता प्राप्त केली होती जन्म घेतानाच. म्हणून तो 11 फूट उंच शेषाने त्याला ओंकार दिला, प्रथम ओंकार. हे भूत म्हणून पळालं. कोण? दादा. लक्षात आलं का? तर प्रथम शेष नाग, शेष नाग ज्याला म्हणतो आपण, त्याचं नाव अनंता. द्वितीय शेष वासुकी. तो शेष कुठं आहे? शिवाच्या गळ्यात आहे. लक्षात आलं? आता पहिलं विमोचन आहे कर्मविमोचन, नंतर भविष्य विमोचन आणि नंतर ऋणमोचन. ऋणमोचन झाल्यानंतर सोन्याचा शेष आपण पूजनार्थ घेतो. कुठला घेतो? कधी? ऋणमोचनानंतर. ऋणमोचन म्हणजे काय?
आत्ताच्या जन्मापर्यंत अशातही तुमचं माझं काही देणंघेणं आहे का कुठलं? तुमचं माझं म्हणजे समाजाचं देणंघेणं तुमच्याशी. आता गेल्या जन्मात 200 रुपये चोरले आणि 1000 रुपये दिले आणि जीव गेला. तर जे दिले पैसे ते घ्यायला आता आला आणि चोरले ते द्यायला आला. ऋण काय आलं? त्याचं मोचन करायचं. तिसरा विधी, अनेक जन्मातलं देणं घेणं मिटवायचं आणि प्राप्त जन्मामध्ये फक्त व्यवहार ठेवायचा व्यवस्थित. म्हणून बाबांनी शिर्डीमध्ये ज्या लक्ष्मीनं बाबांना अन्न खायला घातलं, तिला 9 रुपये दिल्यानंतर प्राण सोडला की तुझं मी अन्न आयुष्यभर खाल्लंय, मी तुला काही देऊ शकलो नाही. मग भक्तीचे 9 रंग तुला देतो मी, 9 रस. रोजची भाकरी खाल्ली त्यांची लक्ष्मीची, म्हणून 9 नाणी तिला दिली, 9 रुपये भक्तीचे 9 रस दिले आणि देहत्याग केला. हा सिद्धांत नागपंथाचा. काय सिद्धांत आहे? कुणाचं फुकटचं घ्यायचं नाही गणेश, आणि कुणा फुकट द्यायचं पण नाही. दुसरा सिद्धांत तुला सांगतो काय ते महत्त्वाचा, की तुम्ही लोक अजून ते फॉलो करणं झालाय. सकाळी अन्न खाल्लं, आजची अन्न खाल्ल्याची विष्ठा उद्या सकाळी पडेल का महिन्याने पडेल? तुम्ही मला महिनाभर थांबा, महिन्यानंतर विष्ठा आजची टाकतो, काय होईल? तुम्हाला मृत्यूसमोर जावं लागेल. गुरुमार्गामध्ये गुरुंनी सांगितलेले उपाय किंवा उपासना, त्या गोष्टी 24 तासात करायला लागतात. तुला काय प्रतिमा घ्यायला सांगितली किंवा तुला आजपर्यंत जे जे विधी सांगितले करायला, प्रत्येक विधी तुझी पद्धत आहे. निम्म पेमेंट आत्ता घे, निम्म पेमेंट चालू सांग देतो. का रे बाबा? तुला माझा विश्वास नाही आहे? तुझ्या शक्तीवर विश्वास नाही आहे? तू गुरूंची परीक्षा का घेतोस प्रत्येक वेळेस? प्रश्न पडतो का तुला? तुझ्या घरामध्ये जे काही पिशाचाज आहेत ती इतकी मोठी आहेत की माझ्याशी कोण काढू शकत नाहीत. तुला विश्वास आहे, मला विश्वास आहे. असा असताना तू प्रत्येक विधीमध्ये गुरुना माझा चमचा घ्या, वाटीनंतर देतो. काय सांगायचं? असं का? अशातही तुम्हाला व्यवहार कळत नाही का? सांगा मला. आज तुम्ही 10% रक्कम मनापासून देता का गुरूंना? होत नाही. सगळ्यांची किताब माझ्यापाशी आहेत, पण मी खोलत नाही. का खोलत नाही? तो अधिकार नाही मला. मला अधिकार फक्त काय आहे? मला फक्त अधिकार काय आहे? तुम्हाला ज्ञानी करायचा. काय अधिकार आहे? थांबत नसेल तर बाहेर घेऊन गेलं तर 10 मिनिटं चालेल. जा जरा फिरून जरा ये. बसलं का? बरं. परवा दिवशी टी व्हीला एक मालिका लागली, नवनाथ, ऐकली का? त्यामध्ये आदिनाथांनी जे पार्वतीला सांगितलं ज्ञान, काय सांगितलं? ज्ञान. ते माशाच्या पोटामध्ये कवी नारायणाने ऐकलं. कवी नारायण म्हणजे मच्छिंद्रनाथ. ते ज्ञान म्हणजे आपली 8 सेमिनार जी वंदनी दादांनी घासून घासून 36 वर्ष तयार केली. काय सांगतोय? विश्वामध्ये याच्या पुढं काहीच नाही. कुठेही फिरा, पृथ्वी गोल आहे हो. उमरेनं सुरुवात केली, पण उमरेला माघारी यायला लागणार आहे. असं अमौलिक ज्ञान मला आजपर्यंत कुठल्याही अन्य मार्गात पाहायला मिळत नाही. ते जे ज्ञान त्यांनी सांगितलं पार्वतीला, ते ज्ञान किती दिवस चाललं होतं? 12 वर्ष चाललं होतं अज्ञातस्थळी. किती वर्ष दीपक? तिथे 12 मिनिटं सुद्धा दाखवलं नसेल, पण ती पद्धत. ते 12 वर्षाचं ज्ञान म्हणजे आजची आपली मुलाखत साधना जी आपण क्लिप घेतोय, ते जर तुमच्यापाशी सगळं एकदा आलं की प्राप्त करण्याचं काय शिल्लक राहत नाही. काय सांगितलं? नाती गोती पंथी मग सगळं त्यातून सगळं समजून जाईल काय नक्की आहे ते.
आता यातून पुढचा विषय महत्त्वाचा असा आहे की येत्या गुरुपौर्णिमेला आपण सांगितलं फक्त 10 लोकांनाच फक्त इंद्रिय कार्यामध्ये. तुम्ही म्हणणार आत्तापर्यंत या म्हणून अशा ते म्हणतात दादा मागा लागायची, 2 दिवस मुक्कामी या, 4 दिवस मुक्कामी या, आणि आता काय म्हणतोय मी, घरी करा. का? तर विश्वातलं सगळ्यात प्रखर साधन काय सांगितलं? सगळ्यात प्रखर साधन म्हणजे परकाया प्रवेश. जारण, मारण, तारण, उच्चाटन, वशीकरण ह्या सगळ्या इंद्रियाला विद्या आहेत. इंद्र कुठं आला? हातापाशी आपल्या. लक्षात आलं का? स्वर्गात जाताना पहिला इंद्रदार लागतं. त्याच्यानंतर स्वर्गात तुम्ही गेल्यानंतर मग 3 परत लोक आहेत. ते लोक वेगळे आहेत. ब्रह्मलोक, विष्णुलोक आणि शिवलोक. काय सांगितलं? हे कुठं आले? स्वर्गामध्ये पहिल्यांदा काय येणार आहे? इंद्र. इंद्रापर्यंत पोचायला तुमच्यापेक्षा काय पाहिजेत? ह्या विद्या पाहिजेत. कुठल्या विद्या? जारण, मारण, तारण, उच्चाटन, वशीकरण. आम्ही याला म्हणतो फालतू विद्या. काय म्हणतो आम्ही? का? पहिली शिकल्यानंतर तुम्हाला विचारलं, दुसरीत गेल्यानंतर विचारलं तुला उपाय येतो का, तुम्ही काय म्हणणार? काय दादा, अहो मला उपाय काय 2 दिवसापाडे येतात. लक्षात आलं का? 1 नंतर 2 लागतो ना. तर या ज्या सगळ्या विद्या आहेत यांचा समावेश क्षुद्र विद्येमध्ये केला जातो. कुठल्या विद्या? जारण, मारण, तारण, उच्चाटन, वशीकरण. प्रतिमा म्हणून तुम्हाला जी गुरूंच्याकडून मिळती ती शक्ती आहे देवविद्येतली, त्याच्यावरची. बघा ना, 3 देव झाली बाळे. ब्रह्मा, विष्णू, महेश यांना बाळ करण्याची ताकद अनुसूया अत्रीमध्ये होती. अशा अनुसूया अत्रीच्या मार्गातले आपण उपासक. म्हणजे बारक्या विद्या आपल्या काय करणार आहेत? पण झालंय गणित काय? तुम्हाला तेच मोठं वाटतं. काय वाटतं? तुम्ही या विद्येला फार मानता. याच्या पुढच्या विद्या आहेत, या 5 विद्येच्या पुढच्या विद्येचं नाव आहे शाबरी विद्या. काय नाव आहे? की त्या फक्त नाथांच्यापर्यंत पोचल्या. कधी पोचल्या? जेव्हा नाथांनी देवांना उलटं केलं तेव्हा. काय केलं? उलटं केल्या त्राही माम देतो पाहिजे सगळं येतो, पण मला मोकळं बाबा कर. लक्षात येते का? तर नाच प्राप्त केल्याशिवाय शांतता मिळत नाही. दत्त प्राप्त केल्याशिवाय सुख लाभणार नाही, आणि सुफी प्राप्त केल्याशिवाय समाधान मिळणार नाही. काय कळलं? दत्त प्राप्त केल्याशिवाय सुख नाही, नाथांशिवाय शांती नाही, आणि सुफींशिवाय समाधान नाही. दत्तनाथ सुफी एकवटले जनहित उद्धारा. आता गणित काय झालंय? तर ओंकाराची 12 अंग तुम्हाला माहीत असतील किंवा तुम्ही कुठे वाचली असतील साधनेमध्ये आपल्या. 13 अंग कुठलं संस्कृती? ओंकाराचं 13 अंग निनाद. हे प्राप्त कधी होईल? दीपक, आपला जो जीव आहे सापडतो कुठं बघा, तो काढून तळव्यावर ठेवायचा आणि गुरुनं म्हणायचं हे तुला हवं ते कर. कशाचं? जीवाचं. लोणचं घाल, आम्हाला काही घेणं देणं नाही. नुसतं पण नाही, गुरुशी मी शरण, गुरुशी मी म्हणताय का? काय विकत आणू काहीतरी? तर तो जीव तळव्यावर घ्यायचा. कुठे घ्यायचा?
तळव्यावर घ्यायचा. म्हणजे काय करायचं तर ग्रॅव्हिटीची पृथ्वीची आहे, तिथून तुमचा आत्मा इथरलमध्ये टाकायचा. कॉस्मिक आणि इथरलच्या मध्ये तुमचा आत्मा पडला पाहिजे. काय कळतंय का? अशी जेव्हा अवस्था तुम्ही साधनेप्रती प्राप्त कराल तेव्हा परकाय प्रवेशी साधन सुरू होतं. तुमचं मन फार फार जाईल कुठं? माळ्याच्या माळ्यात, शेतामध्ये जाईल ना गणेश, तर कामावर. पृथ्वीच्या वर कधी तू गेलास का सर? तर ती जी शक्ती आहे, कुठली शक्ती? परकाय प्रवेश. या शक्तीचा वापर मी आत्ता या 15 दिवसात 2 भक्तांच्यावर केला आणि त्यांना मृत्यूच्या दबड्यातनं बाहेर काढलं. म्हणून मी 8 दिवस तुमच्या संपर्कात नव्हतो. तर दादा कसे बोलतील, कुणीकडनं बोलतील म्हणून मी हर प्रकारे प्रयत्न केला. आणि माझा दादा फोन घेणारच, बाहेर कॉल करून काय होतं. पण मी काय दिव्य करत होतो आत्ता हे मलाच माहिती. तर याच अवस्थेला दुसरी शब्द आहे शून्य अवस्था. शब्द काय? आता हे 2 फोटो आहेत. तुम्ही देव बघितलं की तुम्हाला घाम फुटतो. महाकाली बघितली जी बाहेर आली तुम्हाला घाम फुटला. महाकालीला प्रसन्न कोणी करून घेतलं? नाथांनी. लक्षात आलं का? भरतुहरी नाथांनी त्याला प्रसन्न करून घेतलं महाकालीला. मग इथं आता गुरुपौर्णिमेला ज्या परकाय प्रवेश ह्या उपासनेची प्राप्ती गुरुने करून दिली तिचा चार्ट इथं येणार आहे शून्य अवस्थेचा, आणि दोन्ही फोटो इथून जाणार आहेत. आणि हे फक्त शक्य माझ्या गुरुमुळे झालं. आता विश्वामध्ये कुठे साधन शिल्लक राहिलं नाही की हे प्राप्त करायचं आहे. आता काय सांगतोय? आणि दत्तपंथ तुम्ही जर अभ्यासला तर तुम्ही नरसिंह सरस्वती घ्या, श्रीपाद वल्लभ घ्या, त्रयमूर्ती दत्त घ्या, एकमुखी दत्त घ्या. लक्षात आलं का? वेगवेगळे त्यामध्ये संप्रदायामध्ये ते स्वामी घ्या, कुणी पण तुम्ही घ्या, स्वामी समर्थ घ्या. एक तुम्ही विभूती धरून चिटकून बसाल आणि त्याच्या नावानं आयुष्य घालवाल. आता महानुभाव तुम्ही घेतला दत्त, एकमुखी दत्त, चिटकून बसले. ते काय काय विषयाला त्या नाद प्राप्त होणार आहेत का त्यांना? सुखी प्राप्त होणार आहेत का त्यांना? 3 पंथ प्राप्त करून घेणं म्हणजे 7 21 जन्माची आहुती. किती? आज एक प्रतिमा घेताना गणेश आपली अवस्था काय होती? चड्डीला जर नाडी असेल तर नाडी ढिली होती. का? वजन घटतंय ना. प्रतिमा घ्यायची दादानी खरं सांगितलं. प्राप्त 24 वर्षामध्ये गुरुनी काय सांगितलं आणि मी कधी नाही म्हणलं. काय वाक्य सांगितलंय? बघतो, करतो, सांगतो शब्द माझ्या मुखात कधी येतच नाहीत. त्याने उद्या सांगितलं नाही ते लॉक टाक, एकाही बघता एंट्री देऊ नकोस, लॉक पडणार. गुरु आज्ञा मानुनी प्रमाण. काय सांगतोय? कारण तुमची जी मानवी देह आहेत ही नाती कुठपर्यंत आहेत? फार फार 100 वर्ष. आणि तुमचं प्रेम कुणावर आहे? तर त्या नात्यातल्या असणाऱ्या व्यवहारावर आहे. काय सांग लक्षात आहे? प्रेम कोणावर आहे? का नात्यावर प्रेम आहे? त्या नात्यातल्या व्यवहारावर प्रेम आहे. म्हणून
कुठलाही व्यक्ती जेव्हा काळाच्या स्वाधीन होतो, तुम्ही पहिल्यांदा रडतानंतर हसता. रडता का रडता? तर त्याच्याकडे जे काही मिळणार आहे जमाना ते गेलं. आणि हसता काय की त्याची प्रॉपर्टी नावावर आली. काय कळलं? म्हणजे तुमचा अभ्यास किती आहे? 100 वर्ष. दीपक कार्य काय करावं लागतं? समजा गुरूंचं आयुष्य 70-80 वर्ष तुम्ही धरूनचा काय असेल ते, त्या 80 वर्षामध्ये 2500 वर्षाचं कार्य करायचं आहे. संस्कृती कार्य किती करायचे? म्हणजे पुढचे येणारे 2500 वर्ष त्या वर्षामध्ये असा एक सेवक तयार झाला पाहिजे की तो पुढच्या आणि 2500 वर्षामध्ये कार्यरत राहायला पाहिजे. त्याला कार्य म्हणायचं. आणि तुम्ही काय करताय आता? लष्कराच्या भाकरी बसताय बघत. तर ओंकारामध्ये तुम्ही ज्या दीक्षा घेतल्या किंवा घेताय, आज साधना पण केली दीक्षा नंबर 1ची, तर तुमचं मन किती लागलं? घरच्यापेक्षा थोडं जास्त लागलं. प्रशांत बरोबर ना? परंतु तुमचं मन 100% लागतं का? मग साधना खोटी आहे का दीपक? 100% मन का लागणं झालंय? ओम श्री साईनाथाय नमः हा शब्द म्हटल्यानंतर साईनाथ पुढं काय येणार आहेत तुमच्या? मानवी देहात तुमच्या चैतन्य कमी, विषय आणि विकाराचे प्राबल्य जास्त आहे. लक्षात आलं का? आज मी साधना जी करतोय त्या साधनेची माझी एकाग्रता लागती. तीच एकाग्रता म्हणजे पहिल्या दीक्षेच्या साधनेत लागते. तुम्ही अनुभव असेल. आज किती वेळ आज गेला साधनेमध्ये? 1 तास गेला, मला कळायला सुद्धा नाही. तुम्ही अर्धा तासामध्ये काय करता अशात आहे? उठता का नाही? अर्धा तासात कधी वेळ संपते टायमिंग, आणि डोळे झाले ओढूनचे उघडे असतात. दृष्टी अंतर्मुख झाली, न भिवू आता काळा. जोपर्यंत डोळ्यानं उघडे ठेवून तुम्ही साधना करताय, नामस्मरण करताय, प्रार्थना म्हणताय, मंत्र म्हणताय, काही उपयोग नाही. डोळे बंद करून तुम्ही जेव्हा म्हणाल तेव्हा आतून असे काजवे तुम्ही उमलले गेले पाहिजेत. चैतन्य आतलं उमललं गेलं पाहिजे. तर जेव्हा तुम्ही 5वी दीक्षा घ्याल, 5व्या दीक्षा घेतल्यानंतर तुमची खऱ्या अर्थाने दीक्षा सिद्ध पहिली होणार आहे. काय सांगितलं दीपक? काय सांगितलं? कसं सांगा बरं? नाभिस्थानाला ब्रह्मात नेऊन ठेवायचं आणि ब्रह्मस्थानाला नाभीत नेऊन ठेवायचं. नाभिस्थानाला कुठं नेऊन ठेवायचं? ब्रह्मस्थानात नेऊन ठेवायचं. ब्रह्मस्थानाला कुठं नेऊन ठेवायचं? नाभिस्थानामध्ये. दीक्षा कुठल्या तयार झाली? पण पहिली दीक्षा खाली की नाभिस्थानामध्ये. म्हणजे 5वी तुम्ही जेव्हा दीक्षा घ्या तेव्हा पहिल्या दीक्षेमध्ये तुमची इतकी एकाग्रता होईल की शेजारी ढोल जरी वाजवतात पण कळणार नाही. सब्र का फल मीठा होता है, तो सब्र कितनी करनी है? अगर जिंदगी में जीना है, ये सब हासिल करना है, ये सब हासिल किया तो दुनिया डूबने तक तुम जिंदा रहोगे. क्या वाक्य सांगितलं? तुम जिंदा रहोगे. कब? पूनम? 5व्या दीक्षेनंतर नव्हे. 5वी दीक्षा ही पहिली झाली तर काय सांगतोय?
म्हणजे तुम्ही जेव्हा पहिली दीक्षा करताय, आता ही प्रतिमा माझ्या न्यायला आलीत, ह्यांचं काही शेषावर प्रेम नाही आहे, कामावर प्रेम आहे. आणि त्या कामात शेष मदत करणार आहे म्हणून प्रतिमा पाहिजे. त्यांचा दोष काहीच नाही आहे. कारण ह्या मुलाला जर मी 500ची नोट दिली तर तो कागद म्हणून घेणार आहे, पण मुलाच्या पप्पाला जर 500ची नोट दिली तर तो काय म्हणून घेईल? तो पाकिट तिकडून पाकिटात ठेवल. आंबा झाला जरा. लक्षात आलं का? तुम्हाला मी काय देतो तुम्हाला जाणीवाच आहे का? कारण त्या बाळासाठी तुमच्याच अवस्था आहे देहाची. तुम्ही देहाने मोठे आहात, पण मन तुमचं तेवढं लहान आहे. तुमचं मन विकसित नाही आहे. काय सांगितलं? मी देवाशी भांडतो, देवांशी तुमच्यासाठी, आणि तुम्ही मायाशी भांडताय. गणित समजतंय का? मी कोणाशी भांडतोय? अरे साधं गणित घे. तुझ्या मागं तिथं शेष आला म्हणल्यानंतर मला भांडणं कोणाशी पाहिजे? वासुकी जर असेल तर वासुकीशी भांडलं पाहिजे का नाही? अरे त्या गणेशच्या मागं कशाला लागला म्हणणार म्हणून? पण तुम्हाला तेवढं ज्ञान आहे का? कोणतीही शक्ती पैशाने प्राप्त करता येत नाही. काय सांगितलं? त्यासाठी तप लागतं. काय लागतं? जपतप साधन. आणि त्याच्या पुढे नामस्मरण श्रेष्ठ आहे. काही न लगे नामचे अगसंहरणा. गुरुचं नाव तुम्ही जरी नुसतं घेतलं, संकट पळून गेलं पाहिजे. दीपक काय सांगितलं? गुरुचं नुसतं नाव तुम्ही जरी घेतलं, ओम श्री श्रीपादाय मा म्हणल्यानंतर संकट तुम्ही पुढे येतंय कुठलं? पण तुम्ही ओम श्री श्रीपादाय मा म्हणून पुढे भजीन चकली बघताय. हा, चकलीपर्यंत भजन पण कशाचं? डाळीचं. त्यामुळे नाम काम करणं झालंय. काय सांगतोय समजते का दिनेश? काय सांगितलं? तुझ्या आईसाठी म्हणलं होतं पाठीमाग अभिषेक घाल. किती महिने गेले गोष्टीला? 4 महिने गेले. घाताच काय अभिषेक? तू कुठलं हो? इथं आलं पाहिजे. आमच्या कुठं आलं पाहिजे? हां, कंठी रुद्र समाशित आहा. कंठी रुद्र म्हणजे काय? आपण सत्यनारायणाची पूजा करतो ना, त्यात वाक्य ब्राह्मण म्हणतात कंठी रुद्र समाशिता म्हणजे काय? नरड्यापर्यंत बांधलं गेलं पाहिजे. रुद्र म्हणजे काय? दुःख. रुद्राक्ष, डोळ्यातनं अश्रू पडला. अर्थ कळत नाहीत. जिथं दुःख जास्त झालं तिथं शिवाला आव्हान आहे. शिव म्हणजे कोण? लय तत्व. लय तत्व शंकर नव्हे. शंकराचं मापेला ना पण तुमच्या दाखवून जाईल. रुद्रशक्तीच्या लय तत्वाला आव्हान आहे. तर इथं आता काय केलं गणित? दत्तनाथ सुफी उत्पत्ती स्थिती आणि लय. तुमच्या पत्रिकेत किंवा नशिबात जर काय बॅलन्स नसेल तर ब्रह्मदेवाची केस कुरवळायची दाढीची. काय करायचे? आणि त्या सांगायचं काय लाग असं असतं कुठं? माझा भक्त आहे, तुला काय बालाजी पाहिजे मी देतो. काय देतो? बालाजी, बासुंदी, लाडू, जिलबी. तुम्हाला व्यंकटरमाई कळलाच नाही. का कळला दीपक? टोपलं घातलं मी देव नाही तयार होत. बालाजी, बासुंदी, लाडू, जिलबी. असं कोणाला सांगायचं? ब्रह्मदेवाला सांगायचं. डाळीची केस कर ओळून दे, पांढरी डाळी तिची. आणि एवढ्या बघतात माझं काम कर. कर्मात हात घालून कर्म बदलायचं आणि तुम्हाला सुख द्यायचं. काय करायचं? याला गुरुमार्ग म्हणायचं. आणि कोण करू शकतं? ज्याचं ब्रह्माशी कॉन्टॅक्ट आहे तो करू शकतो.
म्हणून ब्रह्मघाट म्हणलं जातं. जानव्या काय म्हणतात? ब्रह्मघाट. जानवं कधी कळलं? लग्नानंतर. अगोदर काय कळलं? दानव. कळते गणित. मग ब्रह्मदेवाकडून काय करायचं? अभय मागायचं भक्तासाठी. काय मागायचं? आणि भक्ताला साधना द्यायच्या. आणि त्या साधनेतून, कारण मला माहिती आहे की तुम्ही जर या जन्मामध्ये माझ्याकडून घेतलेल्या गोष्टींना, दीपक तुम्ही कोण बनणार परत? पिशाचच बनणार हो, भूतच बनणार तुम्ही. तिकाटाला बसणार जो, दादा कधी येत आहेत. आता मी वाट बघतोय दीपक कधी येतोय. नंतर तुम्ही वाट बघणार माझी, दादा कधी येत आहेत. थोडंसं तरी गोमूत्र शिंपडायचं तरी उद्धार माझा होईल तेव्हा. आत्ता गोमूत्र अंग पडत तर शी घाण आहे गोमूत्र. आणि तेव्हा कुठल्या धार्मिक विचारामध्ये गोमूत्र लागतं ना, ते शिंपडले तिथे पिशाच्या फिरत नाहीत. मग पिशाच्यात जायचंय का गुरुचरणापाशी राहायचंय? हां, राहायचंय ना. मग काय करावं लागेल गणेश? प्रत्येक दीक्षा ही साधना म्हणून घ्या. प्राप्त जन्मात जर तुम्ही परलोकीचं ज्ञान घेऊ शकला, मी सांगितलं मगाशी तुम्हाला की नाथांच्या जन्मात चाललंय आता ते दाखवायचं. तर प्राप्त जन्मात तुम्ही परलोकीचं ज्ञान घेऊ शकला तर तुमच्या देहत्यागानंतर तुम्ही परलोका 100% जाणार. गणेश समजतंय का? आता कुठं जाणार मग तू? मित्रमैत्रिणीच्या घरी जाऊन बसशील कुठं तरी. कळतंय का प्रशांत? 12-12पर्यंत तुझा मोबाईल चालू असतो. नाही एखादा 12 वाजता दादाला काय मेसेज टाकता येत असतो नाही चालू मोबाईल. शरीराची परत काय तयार झाली? ते एक नाथ की ज्यांनी तपश्चर्याने हाडं वाळी सगळी हाडं कचडी वेगळी केली. आणि हे एक नाथ हां ते डबड्यातल्या अल्ट्रा व्हायरस रेजनं हाडं कात्री एक करून टाकली. कुठं आहे आपण? काय घेतलं पाहिजे? काय केलं पाहिजे? कारण माझे विचार तुम्हाला सांगतोय ना आज, तिथं उतरणं तितकंच अवघड आहे. बघा ना, मी पर काय वर्षापर्यंत गेलो. तुम्ही दीक्षा पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, 5वी, नंतर साधनेची पहिली अवस्था, नंतर साधनेची दुसरी अवस्था, नंतर साधनेची तिसरी अवस्थेत पर काय प्रवेश आहे. किती मोठा आहे परला. हां, म्हणून देव होता येत नाही म्हणून तुम्ही देवाची मुखोटी ठेवता. काय वाक्य सांगितलं? ठेवता ना मंदिरात, घरात. का ठेवता? इथं देवाचे मुखवटे आहेत का? फोटो आहेत का? फोटो आहेत तुम्हाला. तुम्ही कुठल्या मंदिरात जावा, तुम्हाला काय दिसतील? मुखवटे दिसतील ना, मूर्ती दिसतील तुम्हाला. इथं मूर्ती का नाही आहे? बाहेर बाबांचे फोटो बघा, मूर्ती तुम्हाला दिसते कुठं? का नाही आहे? दीपक, मला प्रत्येकाला देव तयार करायचं आहे. काय करायचं आहे? मला प्रत्येकाला देव तयार करायचे म्हणून देवाच्या मूर्ती ठेवलेल्या नाहीत. आणि जर तुम्ही मूर्त्या घरात पूजेत ठेवल्या, तुम्ही देव नाही तयार होणार. मग तुम्ही तयार काय होणार? देवासमोरचा गुरव आषाढू भूत. काय तयार होणार? दिनेश, तुम्ही आत्ता कोण आहात? आता तुम्ही गुरुच आहे की. आत्ता देवासमोरचा गुरु म्हणजे काय? द्या. आणि देव द्यायच्यानंतर काय होईल? तो दुनियाला देईल ना.
देव ही अवस्था जर तुम्हाला प्राप्त झाली साधनेपर्यंत, तुम्ही काय व्हाल? तुम्ही ज्या दुःखाकरता माझ्याकडे आज आलाय निवारणार्थ, अशी अनेक दुःख तुम्ही निवारण स्वतः करू शकाल इतरांची. कधी? तुम्ही देव या अवस्थेमध्ये गेला तर. म्हणून या या उपासकांनी समोर मूर्त्या ठेवल्या नव्हत्या कुठल्या. शक्तीशी एकाग्रता करून ते सगळं प्राप्त केलं. आता सरस्वती म्हणजे काय सांगता येईल तुम्हाला? हां, सरस्वती म्हणजे रायटिंग. तुम्ही जे लिखाण करताय ना ती सरस्वती आहे. आता आपण किती वेळा सरस्वती जाळली बघा. लिहिला कागद जाळला, चुलीत घातला, शिगायच्या कागदावर सरस्वती म्हणजे काही शब्द लिहिले असतात. तर शेवटचं जे साधन आहे तिसऱ्या अवस्थेचं, ते प्राप्त करताना सरस्वतीच्या आधाराशिवाय ते प्राप्त होत नाही. म्हणजे तिथे फोटो, तिथं मूर्ती कुठली येत नाही आणि कुठल्या देवतेचाही फोटो येत नाही. तिथं काय येते? सरस्वती येते, शक्ती येते. ती सरस्वतीची स्थापना इथं होणार आहे. म्हणजे सरस्वतीच्या म्हणजे रायटिंगमध्ये तुम्हाला डायग्राम मिळेल बघायला. चार्ट म्हणा तुम्ही 3 पंथांचा, आणि ओव्हरहेड इंग्लिश शून्य अवस्था. हे कधी होणार आहे? गुरुपौर्णिमेला. किती वाजले? 10:30. साईनाथ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. परमेश्वर प्राप्त करणं सोपं आहे का अवघड आहे दीपक? अशात आहे काय अवघड आहे? अवघड काय? सवय नाही काय रे गणेश? सवय आहे का? आता आपण सकाळी येत असताना म्हशीच्या मागे जितक्या फास्ट पळतो धार काढायला, तितक्या मग गुरुच्या मग